का आपण पाठीमागे आहोत मराठवाड्यातले शेतकरी? आता मुंबई बघितलं आपण, देशाची आर्थिक राजधानी. तुम्ही तर क्लास 1 अधिकारी आहात, लठ्ठ पगार आहे आणि मुंबई सारखं शहर, तर ते शहर सोडून ग्रामीण भागामध्ये मारणावरती यावं आणि हे मारहाण फुलवावं असं का वाटलं? मी मनीषा रामराव गंपले. मी सध्या कार्यरत आहे जीएसटी विभागामध्ये, डेप्युटी कमिशनर ह्या पदावरती. वडिलांची शेती आहे. वडील साधारणतः 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला. कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आला. आणि तर मग मी हे शेतीकडे लक्ष द्यायला चालू केलं. प्रगतशील शेतकरी असा पहिल्यापासूनच कृषीतला पहिला प्रयोग पानमळ्याचा केला होता. होती आपण मराठवाडा, तर आपल्याला माहिती आहे की दुष्काळग्रस्त आहे. लोक 2 एकर शेती घेण्यासाठी किती कष्ट करायला लागते. शेततळ घेतलं, मग 1 कोटी लिटरची नवीन 27 एकर आहे. पाण्याचा सोर्स आहे 1 विहीर, 1 शेततळ आणि 5 बोरवेल आहेत. आणि मग हे एवढं सगळं कसं काय व्यवस्थापन आहे, कसं काय? माझं सुदैव म्हणा की चांगले लोक माझ्यासोबत जोडली गेली. इथं आईचा रोल हा एक्झिक्युशनचा पूर्ण आईचा रोल आहे. केलं मी, आणि त्यात मग आईची साथ सगळ्यात मोठी राहिली. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा तालुक्यातील लांबोटा या शिवारामध्ये आहोत आणि आपल्यासोबत सौ मनीषा गंपले आहेत. आता मनीषा गंपले ताईंची नेमकी ओळख काय करून द्यायचं, हा माझ्यासमोर पडलेला फार मोठा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तसं जर बघितलं तर त्या मुंबई येथे जीएसटी मध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून सध्या कार्यरत आहेत. मुंबई शहरामध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असताना देखील लांबोटा हे त्यांचं जे काही मूळ गाव आहे, या मूळ गावी ते अत्यंत प्रगतशील अशा प्रकारच्या शेतकरी म्हणून सध्या या पंचकृषीमध्ये ओळखल्या जातात. तर नेमकं त्यांनी जे काही लांबोटा शिवारातील जे काही उजाड मारणावरती जे काही 25-27 एकर त्यांची जी काही पारंपरिक अशा प्रकारची जी काही जमीन होती, ज्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे जी काही जमीन आहे ती जमीन काय अक्षरशः उपयोगामध्ये नव्हती, तर त्या ठिकाणी त्यांनी शेतीमध्ये नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून त्यांनी त्या मारणाचं आज अक्षरशः नंदनवनामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर नेमकं त्यांनी हे जे काही केलं, आपल्याला माहित आहे की यश हे सहजासहजी मिळत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणतात. तसं या ठिकाणी जवळपास त्यांची ही जी काही यशोगाथा आहे ती 10 वर्षाची यशोगाथा. 10 वर्षानंतर त्यांना हे आज जे यश मिळालेलं आहे किंवा आज त्यांचं जे काही नाव झालेलं आहे किंवा आज जे काही त्यांना शेतीमध्ये जे काही वैभव प्राप्त झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे त्यांच्या 10 वर्षाचा परिश्रम आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये फार मोठं अशा प्रकारचं योगदान जर कुणाचं असेल तर ते म्हणजे त्यांच्या मातोश्रीचं योगदान आहे. तर मायलिकीची जी काही यशोगाथा आहे, ही यशोगाथा आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बघतो आपण एकीकडे की जे काही तरुण मुलं आहेत, नोकरी लागत नाही म्हणून शेती करत नाहीत आणि मुंबई पुण्याला 10 म्हणा 20,000 म्हणा नोकरीच्या शोधामध्ये असतात. तर अशासाठी हा जो काही व्हिडिओ आहे निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधतो. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा तालुक्यातील लांबोटा या शिवारामध्ये आहोत आणि आपल्यासोबत सौ मनीषा गंपले आहेत. आता मनीषा गंपले ताईंची नेमकी ओळख काय करून द्यायचं, हा माझ्यासमोर पडलेला फार मोठा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तसं जर बघितलं तर त्या मुंबई येथे जीएसटी मध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून सध्या कार्यरत आहेत. मुंबई शहरामध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असताना देखील लांबोटा हे त्यांचं जे काही मूळ गाव आहे, या मूळ गावी ते अत्यंत प्रगतशील अशा प्रकारच्या शेतकरी म्हणून सध्या या पंचकृषीमध्ये ओळखल्या जातात. तर नेमकं त्यांनी जे काही लांबोटा शिवारातील जे काही उजाड मारणावरती जे काही 25-27 एकर त्यांची जी काही पारंपरिक अशा प्रकारची जी काही जमीन होती, ज्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे जी काही जमीन आहे ती जमीन काय अक्षरशः उपयोगामध्ये नव्हती, तर त्या ठिकाणी त्यांनी शेतीमध्ये नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून त्यांनी त्या मारणाचं आज अक्षरशः नंदनवनामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर नेमकं त्यांनी हे जे काही केलं, आपल्याला माहित आहे की यश हे सहजासहजी मिळत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणतात. तसं या ठिकाणी जवळपास त्यांची ही जी काही यशोगाथा आहे ती 10 वर्षाची यशोगाथा. 10 वर्षानंतर त्यांना हे आज जे यश मिळालेलं आहे किंवा आज त्यांचं जे काही नाव झालेलं आहे किंवा आज जे काही त्यांना शेतीमध्ये जे काही वैभव प्राप्त झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे त्यांच्या 10 वर्षाचा परिश्रम आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये फार मोठं अशा प्रकारचं योगदान जर कुणाचं असेल तर ते म्हणजे त्यांच्या मातोश्रीचं योगदान आहे. तर मायलिकीची जी काही यशोगाथा आहे, ही यशोगाथा आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बघतो आपण एकीकडे की जे काही तरुण मुलं आहेत, नोकरी लागत नाही म्हणून शेती करत नाहीत आणि मुंबई पुण्याला 10 म्हणा 20,000 म्हणा नोकरीच्या शोधामध्ये असतात. तर अशासाठी हा जो काही व्हिडिओ आहे निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधतो. ताई नमस्ते. नमस्ते ताई, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं आणि तुमच्या मातोश्रीचं जेवढं करावं तेवढं अभिनंदन म्हणा कौतुक कमी आहे. कारण काय लांबोट्यासारख्या शिवारामध्ये जे काही अक्षरशः हे डोंगराळ भाग म्हणा, उजाड अशा प्रकारची तुमची जे काही वडिलोपार्जित जी काही मारण अशा प्रकारची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही शेतीमध्ये नवनवीन अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. आणि हे जे काही तुमची आज जी काही शेती आहे,
ही शेती अक्षरशः या पंचक्रोशीतील लोक तुमची शेती बघण्यासाठी येत असतात. तर काय सांगाल तुम्ही आम्हाला, तुमची शेती किती आहे इथं आणि सुरुवातीला शेती कशी होती? आज जर बघतो आपण जिकडे बघाल तिकडे हिरवगार अशा प्रकारचा भाजीपाला म्हणा, त्याच्यानंतर काय दोडका म्हणा, काकडी म्हणा, आंबे म्हणा, त्याच्यानंतर सीताफळ म्हणा, हे सगळे या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्या संदर्भात हे जे काही आज यश मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नमस्कार, मी मनीषा रामराव गंपले. मी सध्या कार्यरत आहे जीएसटी विभागामध्ये, डेप्युटी कमिशनर ह्या पदावरती मुंबईला. ही जी शेती आहे मी जवळपास 10 वर्षापासून बघतीये. वडिलांची शेती आहे. वडील साधारणतः 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला आणि आमच्या कुटुंबावरती तसं हे कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आला. आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारे लोक होतो. आम्ही सगळे लहान होतो त्यावेळी आणि आईने मग ते सांभाळलं 4-5 वर्ष पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर आमचं सिलेक्शन झालं, भावांचं माझं, सगळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो, स्टॅबिलिटी आली. त्याच्यानंतर मग मी ही शेतीकडे लक्ष द्यायला चालू केलं. कारण वडील तसे म्हणजे तसा घराचा प्रगतशील शेतकरी असा पहिल्यापासूनच वारसा आहे. कारण मी लहान असताना मला नेहमी सगळेजण सांगतात, मी ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस वडिलांनी पंचक्रोशीतला पहिला प्रयोग पानमळ्याचा केला होता. ते एक 10 वर्ष त्यांनी चालवलं. त्याच्यानंतर मग त्यांचे वेगवेगळे प्रयोग चालूच होते. तो वारसा तो माझ्यामध्ये आला. सुरुवातीला असं अवतीभोवती आपण मराठवाडा तर आपल्याला माहिती आहे की दुष्काळग्रस्त आहे, शेतीकडे कोणी लक्ष देत नाही वगैरे अशी परिस्थिती होती. आणि मला असं वाटायचं की बाबा आता मी तिथं जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात गेले, नोकरीनिमित्त बाहेर पडले, लोक 2 एकर शेती घेण्यासाठी किती कष्ट करायला लागते लोकांना, आणि आपलं हे परंपरागत आहे तर आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटत होतं. सुरुवातीला काही फार हे नव्हतं, गव्हर्नमेंटच्या सबसिडीज वगैरे ज्या आहेत, शेततळ घेतलं, मग पाईपलाईन केली. शेततळ कितीचा नेमकं, पाण्याची क्षमता वगैरे किती आहे, काय नेमकं? 1 कोटी लिटरची. 1 कोटी लिटरचं शेततळ आहे. 110 आहे आणि खोली त्याची 27 फूट. आता नेमकं या ठिकाणी तुमची जमीन किती आहे? जमीन 27 एकर आहे. पूर्णपणे बाग आहेत? हो. आता नेमकं पाण्याचा सोर्स आहे 1 विहीर, 1 शेततळ आणि 5 बोरवेल आहेत. आणि हे सगळं पूर्णपणे एकमेकांना कनेक्टेड आहे. म्हणजे जर मला शेततळ्यातलं पाणी ह्या टोकाला घ्यायचं असेल तरीही ते शक्य होतं आणि त्या टोकाला घ्यायचं असेल तरीही ते शक्य होतं. आता ताई तुम्ही तर मुंबईमध्ये राहता आणि लांबोटा जवळपास 500 किलोमीटरचं अंतर आहे, आणि मग हे एवढं सगळं कसं काय व्यवस्थापन आहे, कसं काय नेमकं? माझं सुदैव म्हणा की चांगले लोक माझ्यासोबत जोडली गेली इथं काम करणारी. हनुमंत राठोड, विकास राठोड हे जे आहेत हे सगळं मॅनेजमेंट इथलं बघतात. मी फक्त त्यांना सांगत राहते, ते एक्झिक्यूट ते करतात. आता आई पुण्याला आहेत, अदरवाईज आई आणि हे 3 जण मिळून सगळं बघायचे. आता आईचा रोल हा एक्झिक्युशनचा पूर्ण आईचा रोल आहे. माझा रोल हा फक्त मॅनेजमेंटचा रोल आहे. म्हणजे जे काही कमी जास्त लागलं आणि 15 दिवसात 1 चक्कर मारते. मग ह्या अनुषंगाने इथलं काम ग्राउंड वरती चालतं. आता मुंबई बघितलं आपण, देशाची आर्थिक राजधानी, तुम्ही तर क्लास 1 अधिकारी आहात, लठ्ठ पगार आहे, आणि मुंबई सारखं शहर, तर ते शहर सोडून ग्रामीण भागामध्ये मारणावरती यावं आणि हे मारहाण फुलवावं असं का वाटलं? ओढ मातीची पहिल्यापासूनच आहे. म्हणजे जे समाधान आहे, नोकरी करतोय तो भाग आहेच. म्हणजे तिथेही आपण प्रतिष्ठित नोकरीला आहोत, सगळ्या गोष्टी आहेत. पण मातीची ओढ जी आपण मातीतूनच जन्मलेलो आहोत, तर ती ओढ काही स्वस्त बसू देत नाही. आणि त्या अनुषंगानं मग शेतीकडे वळायला चालू केलं मी. आणि त्यात मग आईची साथ सगळ्यात मोठी राहिली. सुरुवातीला आपल्या शेतकऱ्यांबद्दल फार निगेटिव्ह रोल आहे शेतकऱ्यांचाच, शेतीबद्दलचा. मलाही सुरुवातीला असं ऐकायला मिळालं की बाबा मोस्टली रिटायरमेंटच्या वेळेस सरकारी नोकर शेतीकडे वळतो, ही सुरुवातीपासूनच करते. पण त्यांना ते शौक म्हणून करणारे असतील, काय असतील, ही माझं मूळच शेती आहे आणि नोकरी नंतरचा भाग आहे. त्याच्यामुळे मग मी जशी नोकरीला आले, स्टेबल झाले, आणि वडील गेल्यानंतर शेती जी एकदम ओसाड झाली होती, तर बऱ्याच वेळा मग असं लक्षात आलं की नाही, हे असं ठेवून चालणार नाही. मग एक स्टेप बाय स्टेप एक गोष्टी करायला चालू केल्या. आता जीएसटी मध्ये डेप्युटी कमिशनर ही पोस्ट म्हणा किंवा त्याच्यानंतर प्रगतशील शेतकरी म्हणा, नेमकं काय तुम्हाला म्हणून घ्यायला आवडतं? प्रगतशील शेतकरी आवडतं. आता नेमकं काय काय आहे या ठिकाणी, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नेमकं आता पूर्णपणे तुम्ही मला बागायत आहे. आता आपण सध्या या काकडीच्या ह्याच्यामध्ये आपण उभारलेला आहोत, तर नेमकं काय काय आहे आणखी? मग आता आपल्याकडे 5 एकर काकडी चालू आहे, हार्वेस्टिंगला आहे. 1 दिवसात जवळजवळ 4 टनाची काकडी निघते. एका एकर मध्ये काकडीचं उत्पन्न किती निघतं? 5 ह्याचं सध्या दिवसाला 50 ते 60 हजाराची पट्टी आहे.
बर बर एक दिवसाड एक हा, दिवसाड. हा, हा, हा. आणि मग ह्याच्या अगोदर हे जे आहेत शॉर्ट टर्मची पिकं आहेत. हा, हा, हा. मी सुरुवातीला पारंपरिक पिकं बघितली, हा. फळबागा बघितल्या, हम्म, हम्म, नंतर पारंपरिक पिकं. हम्म, पारंपरिक पिकं म्हणजे सोयाबीन आहे, हम्म. ऊस आहे, हम्म. ह्याचा इनपुट आणि आउटपुट रेशो लागतच नाही. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे असं होतं की आपण शेती फक्त मजुरांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी करतोय, हम्म. प्रत्यक्षात शेतकऱ्याला आपल्याला काहीच मिळत शेतकऱ्याला नाही. काहीच शेतकऱ्याचं काहीच मिळत राहत नाही. नाही हा. हाती. हा, बरोबर. मग मी हा. शेतीचा पॅटर्न बदलला हम्म, हम्म, आणि तरकारीकडे चालू केला. मग तरकारी करत असताना पण मार्केटचा अभ्यास, हम्म. की आता मार्केटला जो एकदम कमी रेट मध्ये चालू आहे ते पीक शेतात घ्यायचं. एकदम कमी रेट हा मध्ये. हा हा. आता जनरली शेतकरी काय करतात, ज्याचा भाव चांगला आहे हम्म. त्याच्याच पाठीमागे लागतात. हा, हे चुकतं. हा, हा, हा. बाजाराचं गणित जे आहे हा, ते हा. लक्षात येत नाही. बरोबर आहे. आपल्याला ते सक्सेस दिसतं, हा. पण ते सक्सेस पूर्वीचा जो स्ट्रगल आहे हम्म, हम्म. तो दिसत नाही. मार्केट कुठल्याही तरकारीमध्ये हम्म. मार्केट 12 महिने सारखं नसतं. हम्म, हम्म, चढ उतार एक 3-3, 4-4 महिन्यात ते बदलत राहतं. हम्म. तो पॅटर्न आपण एक 4 महिन्याचा जर अभ्यासला हम्म. तर आता आपल्याला नेमकं कोणतं लावायचं हम्म. त्याचा अंदाज घेत मग आपण क्रॉपिंग पॅटर्न चेंज करतो. पहिले आता ह्या ठिकाणी जिथं आपण उभे आहोत इथं जून मध्ये दोडका लावला होता. हम्म. दोडका हार्वेस्टिंगला यायला 1.5 महिना लागतो हम्म. आणि तिथून पुढे 1.5 महिना चालतो. 3 महिने. 3 हा, महिन्यात. हा. ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्याच क्षेत्रात 12 लाखाचा मी दोडका काढला. किती एकर मध्ये? 5 एकर मध्ये 12 लाखाचा. हो, हो. 3 महिन्यामध्ये. हो हो हो. बर. हा. आणि हे पूर्ण मग परत मार्केट कुठं मग त्याला आता एवढं 5 एकर? दोडक्याचं तर लातूरचं मार्केट हा, चांगलं आहे. लातूरला. हा. हा, हा. काकडीचं नाहीये, हा. काकडीला कमी आहे. मग काकडीला काकडी मार्केट सोलापूर, पुणे आणि वाशी. पुण्यापर्यंत जाते का काकडी? वाशीपर्यंत जाते. बर, वाशीपर्यंत. हा, हा. हा, हा. हम्म. मग मागचा जो दोडका आला हम्म. त्यातनं मग आपण एक पिकअप घेतला 3 हा, टनाचा, हा, हा. कारण तो पण बाबा आपल्याला मॅनेज झालं पाहिजे. म्हणून मग आता आपली गाडी डायरेक्ट जाते सगळी बरं. जिथं गरज पडेल म्हणजे तिथं. तुमच्या गाडीमध्ये तुमचा आता तरकारी म्हणा, हा, भाजीपाला हा. म्हणा जातो. हो हो. त्याच्यानंतर दुसरा आणखी काय म्हणलं? आता आहे दोडका. हा. दोडका आता हार्वेस्टिंग मध्ये आहे. हम्म. एक 1.5 एकर दोडका आहे आता. 2 एकर. 2 एकर त्याच्यानंतर तिकडे येत असताना आपण बघितलं ते सीताफळ वगैरे. सीताफळ. हा, आता सुरुवात अशी की सुरुवातीपासूनच आपल्या डोक्यात असं होतं की बाबा हे आपल्याला जमणार नाही, कधी जमेल किंवा नाही, कारण हे शॉर्ट टर्म पीक आहे तर मेहनत जास्त आहे. मग फळबागांकडे वळूया. मग फळबाग जेव्हा सुरुवात शेतीची केली तर मग खूप पश्चिम महाराष्ट्रातले खूप सारे शेती मी फिरून घेतल्या अगोदर. किती नेमकं तुम्ही बाबा नवीन ऍडव्हान्स अशा प्रकारचे जे काही प्लॉट आहे त्याला भेटी दिल्या नेमकं? जवळजवळ 50 प्लॉट भेटले असतील. बर. हो. हा. म्हणजे 3 वर्ष मी अभ्यास करत होते ह्याच्यामध्ये. डाळिंबाचा अभ्यास केला, परत ह्याचा आपलं काय द्राक्ष. मग ते 2 पिकं मी एलिमिनेट केले की आपल्याला होणार नाही, कारण मी इथं ग्राउंड वरती 24 तास अवेलेबल नाही. ते हे पिकं जे आहेत ते एकदम डेडिकेटेड आहेत आणि वर आभाळ बदललं की तुम्हाला इथलं प्लॅनिंग बदलायला लागतं. ते माझं गणित जुळणार नाही, म्हणून मग मी सीताफळाची निवड केली. मग सीताफळामध्ये परत विषय होता की बाळानगर का NMK. NMK ला माझा विषय असा झाला की मी मार्केट सर्च जेव्हा करत होते तर NMK बद्दल थोडंसं निगेटिव्ह मत आलं. मग आता हे बाळानगर जे आहे कृषी विद्यापीठाने रिकमेंडेड केलेलं आहे मराठवाड्यासाठी. एकदम चवदार आहे आणि एकदम छान सीताफळ आहे. मग ते सीताफळ लावलं आणि त्यावेळेसच आंतरपीक म्हणून मी शेवगा घेतला सीताफळामध्ये पहिले 4 वर्ष. आणि त्या शेवग्यामधून शेवग्याचा अनुभव कसा होता तुमचा? एकदम चांगला आहे. तो माझी जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती सुरुवातीची ती शेवग्याने पूर्ण काढून टाकली. बर. आणि त्याच्यानंतर मग 5 वर्षांनी सीताफळ चालू झालं. मग सीताफळ नंतर ते त्याच्या खालचं जे रान आपण बघितलं एकदम काटेरी डोंगराळ खडकाळ रान आहे ते, आणि तिथं पिढ्यानपिढ्या फक्त गावातली जनावर खायला आलेली. मग त्याच्यानंतर विचार केला की आता पुढचं प्लॅन आपण त्या जमिनीचं करूया. मग ती जमीन पूर्ण ते झाडं काढून घेतले. मग त्याही वेळेस मला घरातल्यांचं असं होतं की एवढ्या माळ्या रानात काय येणार आहे, 10 लाखाची माती घालावी लागेल. मी काहीच बोलले नाही. मी काम चालू केलं आणि झाडं लावून टाकले. आता झाडाचा रिझल्ट आपल्या समोर आहे. आता तुम्ही आता सांगितलं की जवळपास 50-60 शेतकऱ्यांना म्हणा, प्रगतशील अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत त्यांची जी काही शेती त्यांना भेटी दिलात, तर तो अनुभव आणि ते शेतकरी आणि आपले शेतकरी काय फरक तुम्हाला जाणवला नेमकं? का आपण पाठीमागे आहोत मराठवाड्यातले शेतकरी? तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आपण का मागे आहोत? आपण त्यांची शेती बघायला जातो पण आपण मागे आहोत, काय नेमकं त्याचं कारण? त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात लँड होल्डिंग कमी आहे, त्याच्यामुळे एकदम इंटेन्सिव्ह क्रॉपिंग करतात, प्लॅनिंग करतात, सगळं मायक्रो प्लॅनिंग असतं. दुसरी गोष्ट अशी आहे, दृष्टिकोनात पण आपल्या आणि त्यांच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आपल्या लोकांना असं वाटतं की ऊसासारखी पिकं, मी म्हणते कायमच ऊस हे 80 लोकांचं पीक आहे. ज्याला आयुष्यात काहीच करायचं नाही त्यांनी ऊस लावावा, निवांत बसावा. म्हणजे
तुमच्या मतानुसार ऊस हे 80 शेतकऱ्यांचं पीक आहे. हा हा पण आता हे आपण आता दोडक्यात ह्याच्यामध्ये आहोत, त्याच्याबद्दल काय सांगाल नेमकं? दोडक्यामध्ये हा दुसरा सीझनचा दोडका आहे, आता लावलेला आहे. आणि हा हिवाळी पीक आहे, हे जे आहे आता 1 आठवडाभराने चालू होईल. आता एकदम मार्केट अप आहे ह्याला. म्हणजे माझा दोडका लास्ट जो सीझनला 30-35 न घातला, आता 80-90 न आहे. मग मला असं वाटतं की हा एक साधारण 50 न जरी भेटला ना तरी तो 5 एकरच्या बरोबरीला जाईल. बरोबर. आता नेमकं फवारणी बिवारणीच्या संदर्भामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे नेमकं? नॉर्मल बेसल डोस सुरुवातीला देतो. ह्या जमिनीमध्ये आपण पूर्ण अगोदर शेणखत भरून घेतो. शेणखत भरून घेतल्यानंतर नॉर्मल बेसल डोस देतो आपण. आणि जेव्हा मध्ये वाटतं तर जेव्हा गरज आहे, आता फुलोऱ्यामध्ये आलेला आहे तर आंबट ताक आणि गुळ मिक्स करतो आणि त्याच्या फवारण्या घेतो. आणि बाकी मग नॉर्मली जे एनपीकेचा आहे डोस तो अधूनमधून देत राहतो. मग शेतकऱ्यांनी दोडका घ्यायला काही प्रॉब्लेम नाही? काहीच नाही, फक्त मार्केट बघून पीक ठरवावं असं माझं मत आहे. आता मला दोडका सक्सेस झाला म्हणजे तो प्रत्येक वेळी सगळ्यांना होईल असं नाही, किंवा मलाही होईल असं नाही. तर मार्केट बघावं, ग्रुप करावा शेतकऱ्यांनी, आणि त्या ग्रुपनी आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे मार्केटिंग. बरोबर. मग मला असं वाटतं ह्याच्यावरती सोल्युशन असं आहे की मॅक्सिमम लोकांनी एकत्र यावं, एक पॅटर्न ठरवावा आणि जे काही व्हरायटी ठरेल मार्केटसाठी स्वतः म्हणजे हैदराबाद किंवा वाशी किंवा दिल्ली पर्यंतही आपल्याला नेता येतं. ह्या पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केलं, हे बघा माझं स्पष्ट मत आहे, एकट्यानं काही होत नाही. बरोबर. जिथं तुम्ही एकत्र येता, ग्रुप एकत्र येतो ना, तर आपण नक्कीच थोडक्यात गट शेतीबद्दल बोलतो. इंडिव्हिज्युअल तेच मार्केटिंग साठी एकत्र यावं किमान. तर आता आंब्याची ही जी काही बाग आहे किती एकर आहे आणि या बागेबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? ही आंब्याची बाग आहे 4 एकर मध्ये. 4 एकर आहे. सुरुवातीला विचार केला होता की इस्रायल टेक्निकने हाय डेन्सिटी प्लांटेशन करूया, पण ते खूपच इंटेन्सिव्ह होत होतं. म्हणजे सजेशन असं होतं की बाबा हे जे डिस्टन्स आहे 7 फूट ठेवा आणि आतलं जे आहे तर 3 फूट, पण मला ते काही पटलं नाही. मग मी तो विचार केला आणि हे 12 फूट ठेवलं डिस्टन्स मधलं, आणि हे जे आहे तर 8 फूट 8 फूट 12 बाय 8 वरती लागवड केली. ह्या 4 एकर मध्ये इथं जवळपास 1500 बुड आहेत. आता काही कमी जास्त झालेले आहेत आणि नवीन काही लागवड केलेली आहे. ही जुनी बाग आहे, किती वर्ष? 6 वर्ष झाले. आता नवीन 3 एकर लावली. उत्पन्न नेमकं कधी येते? उत्पन्न 3ऱ्या वर्षापासून चालू होतं. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष उत्पन्न घेतलंय ना. आणि सुरुवातीला बाग छोटी असल्यामुळे मी खूप जास्त घेतला नाही. म्हणजे कुठलंही माणसांसारखंच झाडांचं आहे. त्याला आपण म्हणतो की बाबा मुलगी एक वयात आल्यानंतर तिला एवढ्या वर्षापर्यंत तरी बाळ नाही झालं पाहिजे, तर सेम प्रिन्सिपल अप्लाइज टू क्रॉप्स ऑल्सो अँड मँगोज. मग त्यात विचार केला किंवा खूप जास्त हे न घेता की आपण 5 वर्षापर्यंत अगदी छोटस घेऊया, आणि मागच्या वर्षीपासून मग पूर्णपणे याचं उत्पन्न घ्यायला चालू केलंय. आता मागच्या वर्षी तुमचं हे 4 एकर मध्ये जे काही उत्पन्न किती आलं होतं नेमकं? 10 लाख रुपये. हो. म्हणजे एकरी 2.5 लाख रुपये. आणि मार्केट आपल्याला आंब्याला भरपूर मार्केट आहे. आंब्याचा विषय येत नाही. लोकली पण खूप जातात, पुण्याला जातं, मुंबईला जातं मार्केटचा. आज म्हणजे बागवान एक कट्टा जरी बाग द्यायची म्हणली तर आतापर्यंत 20 एक लोक येऊन गेलेत आम्हाला बाग द्या म्हणून. पण विक्री व्यवस्था आपण स्वतंत्र करावी. आता ह्या वर्षापासून आम्ही चालू केलाय विचार की ह्याच्यात जो होतो डायरेक्ट मध्ये बागवान येतो, परत व्यापारी आणि परत एक व्यापारी, हे 3 टप्पे जो आहे तो शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये विनाकारण 3 टप्पे वाढतात. म्हणजे व्यापाऱ्यांकडून लूट होते. तर मग आता असा विचार केला या वर्षीपासून की आपण स्वतः विक्री व्यवस्था करायची, बॉक्स पॅकिंग करायची, आणि तिथे जे घरगुती विकणारे लोक आहेत त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला बॉक्स मध्ये पॅकिंग करून देतो, तुम्ही ती विक्री व्यवस्था करा, तुमचं कमिशन जे असेल ते घ्या. ह्या पद्धतीने मग मधली 2-3 चेन आपण मोडून काढू शकतो. म्हणून मग आता स्वतंत्रपणे करायचं ठरवलंय. त्याच्यामुळे कदाचित या वर्षी आता गणित अंदाज नाही करू शकत, पण 1.5 पट तरी इन्कम आपलं नक्कीच वाढेल. म्हणजे किती? 15 एक पर्यंत जाईल. तुमचे आता तुम्ही जर समजा असं नवीन पद्धतीने केलं, आता काय काळजी घेतली पाहिजे नेमकं या बागेची काळजी, विशेष काळजी काय घेतली? विशेष आता मी काही करत नाही. काय घेतली पाहिजे आता ज्यांच्याकडे बाग आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिलं तर मी आता हार्वेस्टिंग झालं ना कम्प्लीट, 1 महिना ह्यांना शांत ठेवतो. 1 महिन्यानंतर
हे सगळं क्लीन करून घ्यायची बाग, शेणखत टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर जीवामृत आमचं कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे 2,000 लिटरच्या 2 टाक्या आहेत. मग खालून ड्रिचिंग पण चालू असतं आणि फवारण्या पण चालू असतात. आणि मग 2 महिन्यानंतर आपण पाणी देऊन मग बागेला 2 महिने ताण देतो आणि मग नंतर काम चालू होऊन जातं. आपण म्हणतो की बाबा आंब्यासारखी पीक, त्याला काय, आपला एक जनरल टेंडन्सी अशी असते त्याला आपोआप फळं येतात आणि वर्षातलं 1-2 महिने घेत काम केलं की झालं. पण असं नाही, ह्याला वर्षभर काम करायला लागतं आणि वर्षभर काम केलं तरच आपल्याला ह्या पद्धतीचं आउटपुट मिळतं. आता भाजीपाला आणि हे आंबे कम्पॅरिझन मध्ये काय सांगाल? कम्पॅरिझन दोन्ही आपापल्या ठिकाणी बेस्ट आहे. भाजीपाला आणि आंबा किंवा फळबाग, सीताफळ म्हणा, ही सांगड मी याच्यासाठी घातली की हे जे पीक आहेत, आंबा म्हणा, सीताफळ म्हणा, हे किमान 5 वर्ष आपल्याला फुल फ्लेज चालू होत नाहीत. आणि ते 5 वर्ष चालवणं, तग धरणं, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे गोष्ट. मग त्याला हा तरकारी, मग तरकारी जो हे पीक आहे, म्हणजे आता सोयाबीन म्हणा, बाकी कुठलीही पिकं म्हणा, ह्याला नाही म्हणलं तरी 6 महिने लागतात. तरकारी आणि दूध हे 2 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला कंटिन्युअस पैसा जनरेट करतात. म्हणजे एक पगारदार नोकरीवाला जसं महिन्याला पैसे देतो आणि आपलं कुटुंब भागवतो, तसं शेतीतूनही करता येतं. हे 100% आहे. फक्त त्याचं सांगड व्यवस्थित घातली गेली पाहिजे. एक तर म्हणजे ही फळबाग वर्षातून एकदा येते आणि तरकारी एक गठ्ठा पैसे येतात. आणि जे तरकारीमध्ये ते रोटेशन मध्ये आपले खर्च आहे, बाकीचे जे काही रुटीन इन्व्हेस्टमेंट्स आहेत, रुटीन खर्च आहे, ते सगळं तरकारी मधून निघून जातं. आता कोणती व्हरायटी आहे? केशर आहे. हे जी काही सीताफळाची जी काही बाग आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? हा, अनेक प्रयोग केला शेतीतला माझा सीताफळ हा त्यापैकी एक प्रयोग, पहिला प्रयोग आहे सीताफळ शेती. हे जे माळरान आहे हे पूर्ण दगड आणि गोट्याच माळरान होतं आणि इथं सीताफळ करूया असं डिसिजन घेतला. त्यावेळेस म्हणजे तुम्हाला मी अगोदर पण सांगितल्यासारखं किंवा पूर्ण पिकांचा मी अभ्यास केला, आपल्यासाठी काय योग्य आहे. म्हणजे माझा नोकरीचा पॅटर्न आणि जमिनीवरती काम करण्याचा देण्याचा माझा वेळ आणि प्रोडक्शन, ह्या गोष्टीचा ताळमेळ लावून मग मी सीताफळ पीक चूज केलं. आणि इथं मग पहिलं सीताफळ आपण पहिल्यांदा घ्यायला चालू केलं. सीताफळ घेतलं आपण साधारण एक 2017-18 साली मी पहिली लागवड केली याची. पहिल्या 1-3 वर्ष झाडांना प्रॉपर मोठं होऊ दिलं. लावताना ह्या सगळ्याच्या अगोदर मी हेही सांगू इच्छिते की हे करण्यापूर्वी मी एक शिबिर केलं होतं सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंगचं. कुठं? बारामतीला. आणि त्या शिबिरामध्ये मी काही गोष्टी जे नॅचरल पद्धतीनं जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. म्हणजे नेमकं म्हणजे की जीवामृत आहे, ब्रह्मास्त्र आहे, निमार्क आहे, म्हणजे किंवा मॅक्सिमम तुम्ही शेतीतलं जे शेतीमध्ये केमिकल न टाकता ऑर्गॅनिक पद्धतीनं गेलं पाहिजे ह्या हिशोबाने. म्हणजे काय करायचं नेमकं? जीवामृताच्या फवारण्या घेतो आम्ही, ड्रिचिंग पण जीवामृताने देतो. आणि त्या व्यतिरिक्त समजा एखादी कीड आहे तर निमास्त्राची फवारणी घेतो किंवा ब्रह्मास्त्राची फवारणी घेतो. आणि मग मी त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता हे जे लोक गडी माणसं आहेत ह्यांना मी 15 दिवसातून म्हणजे वर्षातून एकदा 15 दिवसाची सुट्टी घ्यायची आणि सगळ्या प्रकारची औषधं बनवून ठेवायचं, त्यांना शिकवायचं, स्टॉकला ठेवायचं आणि मग निघून जायचं. ह्या पद्धतीने मी प्लॅनिंग करायची. तर सीताफळ माझं हे पहिलं अपत्य समजा शेतीमधलं. आणि त्याच्यानंतर आंबे, तरकारी, म्हणजे शेतीत मला कुठं पैसा कमी पडतोय, म्हणजे एकंदरीत कशा पद्धतीनं गेलं पाहिजे. मग हे 3 वर्ष मी आता म्हणल्याप्रमाणे 3-4 वर्ष नाही वेट करू शकत. मग त्याच्यासाठी काय, तर ह्याच्यामध्ये मी आंतरपीक शेवगा घेतलं होतं. आणि शेवगा घेतलं तेव्हा शेवग्याचा अनुभव कसा? एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे आजही मला जर रान भेटलं तर मी शेवगा अजून लावेन. आता माझ्याकडे रान आता अवेलेबल नाही, आपण बघून आलो सगळं. आता तुम्ही बरेच प्रयोग केलात. आता सीताफळ म्हणा, त्याच्यानंतर आंबा म्हणा, त्याच्यानंतर काकडी म्हणा, त्याच्यानंतर दोडका म्हणा, त्याच्यानंतर शेवगा म्हणा किंवा आणखी काही तुम्ही प्रयोग केलात. तर नेमकं तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगाल, कोणतं पीक घेतलं पाहिजे? कुठल्याही एका पिकावर अवलंबून राहिला नाही पाहिजे. मल्टिपल लेवलची पिकं घेतली पाहिजे, मल्टिपल मंथची पिकं घेतली पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुमचं वर्षभर स्त्रोत जे आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचा आपला म्हणजे कल जर बघितला आपण की MIDC मध्ये जाईन आणि 10,000 नोकरी करेन, पण माझी 20 एकरची शेती करणार नाही. मग हा जो आहे तो ट्रेंड बदलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे, म्हणून मी शेतीकडे आले. खरं याच अनुषंगाने ते जे काही असे जे काही तरुण आहेत किंवा शेती परवडत नाही म्हणणारे गावामध्ये बसून वट्ट्यावरती काय गप्पा मारणारे जे काही शेतकरी आहेत, त्यांना नेमकं तुम्ही काय सल्ला द्याल?
सल्ला सर माझा तर असा राहील, शेती परवडत नाही असं म्हणू शकत नाही. शेती मलाही अपयश आलं नाही असं नाही, कारण माझी ही लर्निंग प्रोसेस होती. मला शिकताना भरपूर अपयश आलं, पण माझा आता पॅटर्न ठरला आहे. शेतकरी आपली जी मुलं आहेत गावाकडची, तर मी बऱ्याचदा बघते, मी उठून शेताकडे आलेली असते, 2 तास इथं काम करून शेतात जाते, तेव्हा हे उठून दात घासत बसले. मग जर तुम्ही ह्या पद्धतीने शेतीकडे बघत असाल तर मग शेती होणार नाही. कसे बघितले पाहिजे शेतीकडे? शेती हा व्यवसाय म्हणून आपण ट्रीट केला पाहिजे, की आपण कॅपिटल किती टाकतोय, आपण आपलं लेबर किती आहे, आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन कागदावरती मांडता ना, की आपण एवढा खर्च करतोय, तर मग तो खर्च काढण्यासाठी आपण किती मेहनत घेतली पाहिजे ह्याचं गणित आपण लावतो. जनरली शेतीकडे कसं होतंय की ज्यांना कुठेच काही मिळत नाही तो शेतीत जातो. बरोबर. मग तिथे जो नॉलेजचा जो भाग आहे, म्हणजे एक सगळ्यात जनरली असं होतं की बाबा जो फेल गेला, जो 10वी नापास झाला, आई वडील पण असं म्हणतात तू जर 10वी नापास झाला तर तुला शेतात घालतो, म्हणजे शेती ही पनिशमेंट आहे. ही जे मनावरती पोरांच्या बिंबवलं जातं हे चुकीचं आहे. म्हणजे ठरवून शेतकरी झालं पाहिजे. शेती हा पूर्णपणे व्यवसाय आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं करता येतो. थोडं उलट माझं असं म्हणणं आहे, उत्तम शिक्षण हा शेतीचा मजबूत पाया झाला पाहिजे, कारण ज्याचं शिक्षण चांगल्या प्रकारचं शिक्षण शेतीमध्ये आलं पाहिजे, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे. कारण आपण जेव्हा शिक्षण घेतो, आता जग आपल्या बोटावर आलंय, बरोबर, आणि तुम्ही इथं बसून जगभरात कुठं कुठं मार्केट कसं चालू आहे ह्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. जगभरात त्या क्लायमेट काय आहे ते आपण बघू शकतो, आणि आपल्या क्लायमेटचा अभ्यास करून, मार्केटचा अभ्यास करून आपण पुढे जाऊ शकतो. मी आजही म्हणते, माझं परवाही मी मागे स्टेटसला टाकलं होतं, कधी टाकलं होतं, बोलण्याच्या ओघात माझ्याकडनं राहून गेलं. यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून डिक्लेअर केलंय. ज्या महिला शेतकरी आहेत, आपण म्हणतो शेतकरी फक्त शेती, आता माझ्यासारखीच नव्हे, शेतातली मजूर करणारी महिला सुद्धा ती शेतकरी आहे, आणि तिच्यावरती शेती पूर्णपणे डिपेंड आहे. म्हणजे आता महिला ही ओनर झाली पाहिजे, ह्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष डिक्लेअर केलंय. तर त्या अनुषंगाने आज आपली मुलाखत होती, त्याच्यातही मला आनंद आहे. आणि शेतीचा उगमच मातीतून महिलेपासून झालेला आहे. महिला मागील जवळपास 10 वर्षापासून तुम्ही शेतीमध्ये सक्रिय आहात. 10 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, मग ते यश असेल, अपयश असेल. अपयशाला तुम्ही अनेकदा सामोरे गेलात, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला विरोध केला, तरी पण तुम्ही त्या विरोधाला न जुमानता तुम्ही सातत्य ठेवलात, आणि यशाची पायरी म्हणजे यशाचं जे काही श्रेय हे आहे, सूत्र म्हणजे सातत्य म्हणा, त्यामुळे तुम्हाला यश मिळालं. तर मला हे विचारायचं आहे की शेतीला चांगले दिवस येतील, सगळेजण म्हणतात शेतीला दिवस येतील, काय वाटतं तुम्हाला भविष्यामध्ये? 100% शेती ही उत्तमच आहे. तुम्ही आज आपण म्हणतो की बाहेर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची टेक्नॉलॉजी आलेली आहे, जॉब जाण्याची सगळ्यांना भीती आहे. पण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून शेतीचं उत्पन्न घेऊ शकता, वाढवू शकता, ठीक आहे, मॅनेजमेंट करू शकता, पण सीताफळ त्या टेक्नॉलॉजी मधून नाही काढू शकत. तुमची जी पिकं जी आहेत, तुम्हाला जे दररोज लागणाऱ्या गरजा आहेत, त्या तुम्ही त्या टेक्नॉलॉजी मधून भागवू शकत नाही. मग त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, काहीही असेल तरी शेतीचे दिवस हे कायमच चांगले आहेत. शेतीचं उत्तम आहे. माझं पूर्वी म्हणायचे बघा, माझे आजोबा तर सारखं मी ऐकायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. चित्र उलट झालंय, आणि लोकांना असं वाटतं की नाही, नोकरीच इम्पॉर्टंट आहे. पण माझं असं मत आहे की नोकरी हे निष्क्रियता आणते, तुमची क्रिएटिव्हिटी संपवते, आणि तुम्हाला एका फील्ड वरती तिथंच उभं करते. तुम्ही त्याच्यात ग्रोथ नाहीये. ग्रोथ जर करायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, निसर्गाशी एकरूप होऊन जर तुम्हाला जगायचं असेल, तर शेती हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या या शेतीच्या माध्यमातून तुम्ही किती जणांना रोजगार देता? दररोज साधारण 25 ते 30 लोक असतात. म्हणजे तुमच्या शेतीच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करू, म्हणजे 100 लोक, 25 ते 30 कुटुंब, आणि जवळजवळ 100 लोक आपल्या ह्या पूर्ण शेतीवरती डिपेंड आहेत. शेती जर यशस्वी करायचं म्हणलं तर शेतीपूरक अशा प्रकारची व्यवसायाची जोड दिली पाहिजे किंवा जोड लावली पाहिजे असं म्हणतात. हे पण त्यांनी ओळखलेलं आहे, आणि आताच आपण बघितलं त्यांची काय आंबा म्हणा, सीताफळ म्हणा, त्याच्यानंतर काय काकडी म्हणा, दोडका म्हणा, हे जे काही शेती आहे, शेतीमध्ये केलेले जे काही प्रयोग आहेत ते पण बघितले. पण आता हे जे काही युनिट आहे ते म्हणजे या ठिकाणी म्हशीचा गोठा सर्वात महत्वाचं. तर त्या ठिकाणी नेमकं या संदर्भात सुद्धा आपण ताईशी चर्चा साधून नेमकं अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न. काय सांगाल ताई नेमकं या गोठ्याबद्दल सुद्धा? शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केला तरी थांबलेला गोठा पण तुम्ही चालूच केला.
याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की शेती कुठलंही आपण दोडका पण म्हणू, काकडी पण म्हणू, हातात पीक येण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी आहे तुम्ही हे करत असताना. पण पैसा दररोज लागतो, मजुरांसाठी लागतो, वेगवेगळ्या आपल्या खर्चांसाठी लागतो, आणि हा पैसा भागवायचा गटा, म्हणजे हे जे खर्च आहेत तसे भागवायचे. तर त्यातनं मग गोठ्याचं नियोजन झालं. मुळातच माझं कन्सेप्टच अशी आहे, दुधाविना घर आणि जनावरांविना शेती. हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, निपुत्रिक जसं आपण म्हणतो त्या पद्धतीचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या घरात असल्याच पाहिजे. आमच्या वेळेस पण मी लहान असताना वडील शेती पूर्ण वेळ करायचे, आणि आमचे जे छोटे मोठे खर्च होते, 2 जनावर होते, 2-3 जनावर, आई त्याच्यात भागवायच्या. मग त्याच वेळेस मला ह्याचं गणित लक्षात आलं की एवढं केल्यानंतर पण आपल्याला कुठेतरी दररोजच्या एक्सपेन्सेसला जे आहे तर अडचण येते. मग मी गोठ्याकडे विचार केला. पूर्वी होत्याच हे आपले पारंपरिक गायी म्हशी ह्या होत्या, पारंपरिक ज्या होत्या त्या आपल्याकडे होत्या, पण ते आपल्या घरगुती वापरासाठी किंवा जीवामृतासाठी, शेणखतासाठी व्हायचं, आणि ह्या एवढ्या शेतीला आपल्याला ते पुरत नव्हतं. म्हणून मग शेवटी कमर्शियली दुग्ध व्यवसायात एंट्री केलेली आहे. आता शेतीचा जो काही आता तुमची जी काही शेती आहे, शेतीसाठी उत्पन्न हे निश्चितपणे साहेबूत आहे. हो. जसं तुम्ही म्हणलात की घर भागत होतं, आता शेतीसाठी आता हे जे आहे तो शेतीसाठीचा बॅकबोन आहे. बरोबर. आता मग नेमकं किती आहेत आणि काय उत्पन्न किती आहे, आणि हे सगळं मॅनेजमेंट कोण करतं? मॅनेजमेंट आताही आम्ही हरियाणामधून, ह्याच्यात परत अजून सांगते, मी आणि माझ्या मैत्रिणी 3 जानेवारीला ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंची जयंती होती त्या दिवशी आम्ही हिसारमध्ये फिरत होतो म्हशी शोधण्यासाठी, आणि तेव्हा ते 2-3 दिवस फिरून आम्ही म्हशी चूज केल्या आणि इकडे ह्या पाठवून दिल्या. एक साधारण 11 म्हशी आणल्यात मुरा, आणि जुन्या आपल्या ज्या पंढरपुरी 2 आहेत, 3 आहेत, 15 झाले, 15, आणि 1 रेडा, आणि ह्या गाई. माता नेमकं किती आहे, नेमकं दूध दररोज किती निघतं? 120 ते 130 पर्यंत गेला. नेमकं कुठे विक्री करतात दुधाची? आता सध्या खूप साऱ्या लोड असल्यामुळे स्वतः आपण डेअरीलाच टाकतोय, आणि ह्याच्यानंतर आपण विक्री व्यवस्था पण उभी करणार आहे. आता जे आले डेअरी, मदर डेअरी मधून आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आता पुढचं प्लॅनिंग करणार आहे. आता बरेच जण म्हणतात की डेअरी फार्म केलं पाहिजे म्हणा, पोल्ट्री फार्म केलं पाहिजे म्हणा, बरेच जण बोलतात शेतीला आताच म्हणल्यासारखं पूरक व्यवसाय म्हणून, परंतु सुरू करतात आणि नंतर ते डब्यामध्ये वाहतात. तर तुमचा काय अनुभव नेमका? माझा अनुभव तर अजिबातच वाईट नाहीये. जर आपण कुठे फेल होत असतो तर ते आपण प्लॅनिंग मध्ये फेल होतो. रिझल्ट आपण काय करतो की खूप जास्त आपलं गणित काय ठरतं, एवढी म्हैस एवढं दूध देणार आणि एवढे पैसे होणार, पण त्याच्यासाठी लागणारी मेहनत तिथं आपण कमी पडतो. म्हणजे आता हे जे भैया आहेत हे बरोबर 4 वाजता उठून गोठ्याची साफसफाई, म्हशींना सगळं खाऊ घालणं, त्याच्यानंतर त्याच्या धारा काढणं, आणि सगळे हे ते रुटीन बरोबर फॉलो करतात. आपल्याकडे थोडस ते कल्चर आपल्या लोकांमध्ये नाहीये, म्हणून फेल झालंच तर त्याच्यामुळे. मग आता राहतो प्रश्न की आपल्याला यांचे आजार कळत नाहीत, व्हॅक्सिनेशन कळत नाहीत. तर आपले जे लाईव्ह स्टॉक डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. ते आठवड्यातनं एकदा चक्कर मारतात, सगळ्यांच्या तपासण्या, काही इंजेक्शन, काही सलाईन्स काय असतील तर ते करून घेतो आपण. शेती करणं फारच अवघड आहे, आव्हानात्मक आहे असं म्हणतात. आता तुम्ही तर फार मोठ्या पोस्टवरती आहात, जीएसटी मध्ये तुम्ही डेप्युटी कमिशनर आहात, साहजिकच फार मोठं पद म्हणा किंवा फार मोठी पोस्ट आहे, याचा पण तुम्हाला निश्चितपणे फायदा होत असेल. काय सांगाल तुम्ही या माध्यमातून? होतो, पण कालही मी बोलल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे शक्य नाही, पद आहे त्यामुळे शक्य असं म्हणता येईल का काय, असं मला अगदीच तसं नाही. कारण माझं असं मत आहे, मी कुठलाही, कालही मी जे सोलारचं आता नियोजन चालू आहे, सोलारची जी टीम आली होती, मी त्यांना म्हणलं मी कधीही माझ्या पदाचा वापर करत नाही. मी कुठल्याही लेवलला काम करायचं असेल, सुरुवातीला माझा अप्रोच हा सर्वसामान्य शेतकरी म्हणूनच असतो. जर मला जिथं कुठं एखाद्या वेळेस गरज पडली तर मी नक्की, कोणी आपले मित्रमैत्रिणी असतात, आता महाराष्ट्रभर आपले मित्रमैत्रिणी पसरलेले आहेत, तर त्यांची मदत घेते. काय काळजी घेतली पाहिजे या गोठ्याच्या संदर्भात? गोठ्याच्या संदर्भात सगळ्यात स्वच्छ हवा, स्वच्छता असली पाहिजे, क्लिनिंग व्यवस्थित वेळच्या वेळी झालं पाहिजे, आणि वेळच्या वेळी त्यांना खाणं पिणं व्यवस्थित झालं पाहिजे, आणि व्हॅक्सिनेशन. म्हणजे जे काही तरुण शेतकरी आहेत जे शेती करत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट पर्याय. येस,
म्हणजे मी तर म्हणेन ज्याला 2 एकर शेती जरी असेल ना त्यांनीही ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळलं पाहिजे. कारण तुमच्या ह्या डेली नीड्स जे आपल्या डोक्यात आहे ना की शेती परवडत नाही हे जे आपण म्हणतो, तर शेती परवडत नाही असं नाही, फक्त ती शेती करण्याची पद्धत आपण चुकीची अवलंबतो म्हणून होतं. आणि दररोजच्या खर्चासाठी हा जो आहे दुधाचा व्यवसाय तो इम्पॉर्टंट आहे. तुमचे आपले डेली खर्च त्याच्यातनच निघतात.